हरि ओम. ओंकार योग यूट्यूब चॅनलमध्ये मी आनंद, सर्वांचं मनापासून स्वागत. आता मला सांगा, प्रत्येकाला शारीरिक मानसिक अगदी परिपूर्ण आरोग्य हवंय की नाही? हवंय. कधी ना कधी प्रत्येकाला मानसिक ताण, स्ट्रेस जाणवतोच. नैराश्य, चिंता यांचा सामना करावा लागतोच. यावर मात करायची आहे की नाही? नक्कीच करायची आहे. नेहमीच आपल्याला स्वस्थ, आनंदी, तणावमुक्त जगायचंय, होय की नाही? जगायचंय ना प्रत्येकाला. किंवा आपल्या कुटुंबामध्ये सलोखा असावा, सुसंवाद असावा, असंही प्रत्येकाला वाटतं. त्याचप्रमाणे आपल्याला सन्मार्गाने समृद्धी प्राप्त व्हावी, सुबत्ता प्राप्त व्हावी, ही पण प्रत्येकाची इच्छा आहेच. मुलांना स्वतः रेखी शिकत असले त्यांना किंवा त्यांच्या आई वडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलांना परीक्षेत चांगलं यश मिळावं, चांगलं शिक्षण त्यांनी घ्यावं, त्यांचं उत्तम करिअर व्हावं, हे प्रत्येकाला वाटतं. कोणाला वाटत नाही असं नाहीच आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला हे सगळं मिळावं असं वाटत असताना आपले जवळचे मित्र, नातलग, आप्त यांना सुद्धा या सगळ्या गोष्टी मिळाव्यात असंही आपल्याला वाटतं, होय की नाही? वाटतंच आणि वाटलं पाहिजेच. त्याचप्रमाणे आपलं घर, आपलं ऑफिस पॉझिटिव्ह व्हावं असंही प्रत्येकाला वाटतं. आपली वाहनं म्हणजे गाड्या, 4 चाकी असेल, 2 चाकी असेल, किंवा आपल्या घरातली यंत्र सुरळीत चालावीत असंही वाटतं प्रत्येकाला. नंतर आपला किंवा आपले आप्त प्रवासाला, लांबच्या प्रवासाला किंवा कुठे प्रवासाला चालले तर तो प्रवास सुरक्षित व्हावा असंही प्रत्येकाला वाटतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अशा इत्यादी 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 अनेक आहे. त्याला अंत नाहीये या प्रश्नांना आणि या हव्या असलेल्या गोष्टींना. आणि या प्रत्येकाला यातल्या काही गोष्टी असतात, काही नसतात, पण प्रत्येकाला असं वाटतं की हे आपल्याकडे असावं. हे असं यासाठीच काय करायचं, या सगळ्या कारणांसाठी आपल्याला रेखी विद्येची मदत घेता येते. त्याचप्रमाणे आपण एखाद्या घटना, एखादा प्रसंग चांगल्या पद्धतीने पार पडावा यासाठी सुद्धा आपण रेखीची मदत घेऊ शकतो. म्हणजे कसं बघा, की समजा मुलगा परीक्षेला चाललाय, मुलगा मुलगी जे कोण असेल ते परीक्षेला चाललाय, त्याची म्हणजे घरापासून परीक्षा केंद्रापर्यंतचा प्रवास सुरक्षित व्हावा, परीक्षा चांगली त्याला लिहिता यावी, परीक्षेत उत्तम यश मिळावं, ह्या सगळ्यासाठी आपल्याला रेखीचा वापर करता येतो. अर्थात हे सगळं जरी असलं, तुम्हाला वाटेल ही रेखी म्हणजे काय जादू आहे का? पण ती जादू नाहीये. हे मगाशी जे काही आपण बघितलं सुरुवातीला, की रेखीचा अनुभव कसा येतो आपल्या शरीरात, जे काही आपलं तयार होतं शरीर, जे घडतं, ही काही जादू नाहीये. आपल्याला सायन्समध्ये प्रत्येक जण शिकलेला आहे. शाळेमध्ये असताना प्रत्येकाला विज्ञान हा विषय असतोच, सायन्स. त्यात प्रत्येकाला माहिती आहे की कुठलंही कार्य करण्यासाठी शक्तीची गरज असते. म्हणजे मला एखादी वस्तू उचलून दुसरीकडे ठेवायची आहे तर ते कार्य झालं. त्या कार्यासाठी ऊर्जेची गरज आहे. मी बोलतोय त्यासाठी ऊर्जेची गरज आहे. तुम्ही ऐकताय त्यासाठी पण ऊर्जेची गरज आहे. म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी ऊर्जेची गरज आहे. आणि आपण जे काय मगाशी वर्णन केलं रेखीचा अनुभव घेण्याचं, हे तर किती मोठं कार्य घडतंय. निर्मितीचं असेल जे काय असेल ते, त्या प्रत्येक कार्यामध्ये केवढी मोठी ऊर्जेचा वापर होतोय हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि ह्या सगळ्या आपल्याला म्हणजे मगाशी आपण म्हटलं की ही रेखी आणि रेखीचा हा जो काही आपण प्रकार आपण जे बघतोय, ही जादू नाहीये. किंवा मुलाला आपण रेखी दिली मग त्याला परीक्षेत आपोआप यश मिळेल, तसं नाहीये. ते महाभारत युद्धासारखं आहे की कृष्ण पाठीशी आहे पण लढणार अर्जुनच आहे, लढणार कृष्ण नाहीये. तशीच ही शक्ती स्वतः परीक्षा लिहिणार नाहीये किंवा परीक्षेत आपोआप पेपरवर अक्षर उमटणार नाहीये. करायचंय त्या मुलालाच आहे. पण त्याला बळ मिळावं, त्याचं आत्मिक बळ वाढावं यासाठी रेखी मदत करते. किंवा प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून रेखी. म्हणजे मग काय बा, तुम्ही कशी गाडी चालवली तरी प्रवासात काही त्रास होणार नाही असं होणार नाहीये. मला गाडी नीटच चालवायची पण ते नीट चालवण्याची बुद्धी व्हावी आणि म्हणजे गाडी चालवणारी व्यक्ती सुबुद्धीने गाडी चालवावी यासाठी रेखी मदत करेल. म्हणजे
म्हणजे थोडक्यात रेखीचा वापर हा गैरसमज होऊ नये कोणाचा म्हणून मुद्दाम आधी सांगतो की नाहीतर एक खूप लोकांचा समज असतो की आपण काय नाही फक्त रेखी दिली आता संपलं, मी कशी वागलं तरी चालेल, अभ्यास नाही केला तरी चालेल, मला यश मिळणारच आहे. किंवा इंटरव्ह्यूला गेलोय आणि मी तयारी न करता गेलो की कोण बनेगा करोडपती मध्ये गेलो, रेकी एकदम खूप पॉवरफुल रेकी ग्रँड मास्टर कडून रेकी घेतली आणि मी काहीच तयारी केली नाही तर मला 1 कोटी मिळतील, असं होणार नाहीये. तुम्हाला तुमची बुद्धी वापरायची, तुमचं कौशल्य वापरायचंय, पण ते वापरण्यासाठी तुमची क्षमता टिकून राहावी यासाठी तुम्हाला रेकी मदत करते. की बऱ्याचदा जे दडपण येतं, म्हणजे आता बघा की आपल्याला बऱ्याच ठिकाणी आज मुलाखतीला गेलो, परीक्षेला महत्वाची परीक्षा आहे, दडपण येतं. ते दडपण येऊ नये आणि आपण सहजपणे सगळ्या ह्या गोष्टीतून पार पडावं यासाठी ही रेखी तुम्हाला मदत करते. म्हणजे तुमच्या शारीरिक, मानसिक, भावनिक समस्या यांच्यावर रेखीचे उपचार तुम्ही घेऊ शकता, देऊ शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशीच अजून उत्तमोत्तम माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हरिओम.